आता ह्याच्यामध्ये आपण कॉम्बिनेशन सुद्धा करू शकतोय. म्हणजे असं नाही की बाबा आता जसं त्यांना एकच पॉईंट लावलाय तसं एकच पॉईंट आपण प्रत्येक वेळा लावू शकतोय असं नाही. एखाद्या वेळेस पेशंटला डोक्याची ही पण बाजू दुखायला लागली आहे, अँटिरियर पण दुखायला लागले, पोस्टिरियर पण दुखायला लागले, त्यावेळी आपण कॉम्बिनेशन करू शकतोय. तर आता जर आपण बघितलं तर यांचा मिड जो पोर्शन असतोय तो W1 मध्ये W1 मध्ये येतोय, त्याच्या साईडचा W2, त्याच्या साईडचा W3, कुठंपर्यंत ही जी मध्य रेषा आहे कानाच्या इथली तिथंपर्यंत आपण W3 पर्यंत येतो. तर आता तुम्हाला कुठं दुखतंय म्हणलं तुम्ही? W3 आणि W2 असा यांचा एरिया दुखायला लागलाय. मग आपण त्यावेळेला दोन्ही ठिकाणी आपण त्यांना निडल लावू शकतो. एखाद्या वेळेस इथं आणि इथं जर दुखत असतं तरी पण आपण काय केलं असतं, W3 आणि W4 हे पॉइंट आपण घेतले असते. म्हणजे आपण रिजन बघून आपण ट्रीटमेंट ठरवतो. हा, आता यांनी इथं दोन त्यांचे बोट घेतलेले आहेत. कॅमेरा बोट काढतो कॅमेरा. आता हे 2 फिंगर्स फ्रॉम द डिस्टल रिस्ट क्रीज. तर हा पॉइंट सर्वसाधारण इथे येतो. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा तो पूर्ण एरिया डिसइन्फेक्ट करून घेऊया. डिसइन्फेक्ट केल्यानंतर आता तुम्ही असं करा. असं केल्यानंतर आपल्या लक्षात येते की इथं हात लावल्यावर आपल्या लक्षात येते इथं त्यांचं फ्लेक्झार कार्पी अल्नॅरिस हे टेंडॉन आहे. ह्या बाजूला फ्लेक्झार कार्पी रेडियालिस आहे आणि या बाजूला पाल्मॅरिस लॉंगस आहे. आता यांचे जे पॉइंट आहेत ते W2 आपण मगाच्याच मेथडनं इथं प्रिक करतोय. फक्त W3 ला आपण फिंगर पिंचिंग मेथड वापरणार आहे कारण तिथं आपली रेडियल आर्टरी येते. ओके, लूज सोडत होतं. तर आपण विजिबल ब्लड वेसल्स वगैरे हे सगळं सोडून आपण प्रिक करायचं. हा, पेनचं डायरेक्शन आता कुठे येणार, टुवर्ड्स हेड. 30 डिग्री अँगल आपण ठेवायचा आणि ट्यूबनं आपण प्रिक करायचं आणि मग हे आपण ट्यूब काढून टाकायचे आणि मग सुई आपण काय करायची, खाली घ्यायची आणि टुवर्ड्स द हेड आपण इन्सर्ट करायची. आता W3 हा फिंगर पिंचिंग मेथडमध्ये आपण काय करतोय की त्या ठिकाणी आपण चिमटा काढतोय त्या स्किनचा चिमटा काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बरोबर पॅरलल नीडलिंग करायचं. परपेंडिक्युलर करायचं नाही आपल्याला, पॅरलल टुवर्ड्स द हेड. ओके, तुम्ही पण जाऊन बसा, थोड्या वेळानं आपण